नमस्कार सर्वांचं. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुंदर सुंदर आणि सोप्या अशा रांगोळ्या पाहणार आहोत. खूप सुंदर आणि सोप्या अशा रांगोळ्या आहेत. तुम्ही नुसत्या पाहिल्यात तरी तुम्हाला त्या नक्कीच जमतील अशाच डिझाईन आहेत. तर तुम्ही सर्वांनी खूप छान छान अशा कमेंट्स आपल्या सगळ्या व्हिडिओजवरती केलेल्या आहेत. तर त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तुम्हाला आपल्या रांगोळ्या आवडतात आणि तुम्ही ट्राय पण करतात. तर हे जेव्हा मी वाचते तेव्हा खूप छान वाटतं. तुम्ही ॲटलिस्ट प्रयत्न करतात. ज्यांना ज्यांना जमत नाही आहे त्यांनी पण प्रयत्न केलेले आहेत रांगोळी काढण्याचा, आणि ज्यांना येत नाही ते पण शिकत आहेत रांगोळ्या. तर खूप छान वाटतं जेव्हा अशा कमेंट्स मी तुमच्या वाचत असते तेव्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर लोकांना आवडत नाही की व्हॉईस ओव्हर माझ्या रांगोळ्यांना असतो. तर त्याच्या पाठीमागे पण एक रिझन असतं की काही काही रांगोळ्या आपण फक्त पाहतो आणि त्या समजत नाहीत आपल्याला व्यवस्थित. त्यासाठी व्हॉईस ओव्हर करायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधी-कधी कॉपीराईटचे पण इश्यूज येतात. त्यामुळे पण मग असाच व्हिडिओ ठेवण्यापेक्षा किंवा फक्त म्युझिक लावण्यापेक्षा आपण काहीतरी शेअर करू शकतो एकमेकांसोबत, किंवा काहीतरी कम्युनिकेट तर होतंच ना ॲटलिस्ट. सो त्यासाठी व्हॉईस ओव्हर करायची गरज पडते. उलट व्हॉईस ओव्हर जर मी नाही केला तर माझं उलटं एक काम वाचतं आहे, आणि माझं सगळ्यात असं आहे की मला बोलायला बिलकुलच आवडत नाही. तर मला हे माझ्यासाठी एक काम असतं की माझा अर्धा तास तरी ह्यामध्ये जातो. मी माझा अर्धा तासातला वेळ वाया घालवते फक्त व्हॉईस ओव्हर करण्यासाठी. आणि ज्यांना ज्यांना नाही आवडत आहे त्यांनी व्हिडिओ नका पाहू. पण ज्यांना व्हिडिओज पाहायला आवडत आहेत, ज्यांना रांगोळ्या काढायला आवडत आहेत, आणि जे लोक एवढं चांगलं ॲप्रिशिएट करत आहेत, त्या लोकांना ॲटलिस्ट करू द्या. तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो तुमचाच प्रॉब्लेम आहे. सो थँक्यू सो मच. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओज स्किप करत जा. आणि जे लोक आपले मनापासून नेहमी कमेंट्स करत असतात आणि छान छान रांगोळ्या ट्राय पण करतात, एवढं कौतुक करतात माझ्या रांगोळ्यांचं, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. तुमचा सपोर्ट असल्यामुळेच आपण आज इथपर्यंत आहोत. असो, बोलणारे बोलतच राहतात. आपण आपली कामं चालूच ठेवायचे. चला, माझा नेहमीच प्रयत्न असेल तुम्हाला सुंदर सुंदर आणि सोप्या रांगोळ्या दाखवण्याचा. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळ्या नक्कीच सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा. खूप सोप्या अशा डिझाईन्स आहेत आणि तुम्हाला आवडतील, आणि सोप्या असल्यामुळे तर तुम्ही ट्राय तर नक्कीच करणार आहात. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या पाहणार आहोत. त्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि जेव्हा जेव्हा आपले व्हिडिओज येतील तेव्हा नक्कीच चेक करत राहा. ही आपली आजची जी रांगोळी आहे ती अगदी बेसिक आहे, पण मी ह्यामध्ये बघा थोडंसं वेगळं काहीतरी केलेलं आहे. म्हणजे हे जे फुलं आपण बनवलेले आहेत त्यामध्ये आपण थोडंसं ब्रॉड केलेलं आहे. आता या टाईपमध्ये तर आपण पाहिलेल्या आहेत डिझाईन्स. ही डिझाईन तुम्ही ट्राय करून पहा, आणि यामध्ये तुम्ही कमी रांगोळी वापरा. मी थोडीसं जास्त रांगोळी वापरलेली आहे. ही डेली यूजसाठी तुम्ही अगदी छान अशी रांगोळी आहे ही काढू शकता तुम्ही तुमच्या दरवाजाबाहेर. अगदी सुंदर अशी डिझाईन आहे ही. तर तुम्ही पाहू शकता किती पटकन आणि झटपट होणारी रांगोळी आहे. पुढची डिझाईन आपण एक चौकोनातली डिझाईन बनवणार आहोत. ह्या टाईपमधले डिझाईन आपण आता मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये पाहिलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा, आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर आय एम सो सॉरी. तशाच सुंदर सुंदर ज्या तुम्ही नेहमी कमेंट करत असता तशा कमेंट्स नक्कीच करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.